आज या ठिकाणी आपण सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर या गावामधील भुईकोट किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपण या ठिकाणी संपूर्ण हा किल्ला फिरून पाहणार आहोत। तसेच या किल्ल्याचा अल्पसा इतिहास देखील आपण पाहणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। महाराष्ट्रातील सोलापूर शहरात एक ऐतिहासिक आणि मजबूत मैदानी किल्ला आहे। हा किल्ला 14व्या शतकात बांधला गेला। सिद्धेश्वर तलावाजवळ असलेला हा किल्ला त्याच्या दुहेरी तटबंदी, रुंद खंदक, बगीचा आणि प्राचीन तोफांसाठी ओळखला जातो। हा किल्ला 14व्या शतकात बहमनी सुलतानांनी बांधला असे मानले जाते आणि नंतर तो मराठा आणि ब्रिटिश राजवटीत राहिला असेही सांगितले जाते। किल्ल्याच्या आतमध्ये एक सुसज्ज बाग आहे आणि प्राचीन तोफा आहेत आणि प्राचीन मंदिर आहेत। आपण या ठिकाणी किल्ल्याच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आतमधील हा बगीचा, हा परिसर आपण पाहत आहोत। आता आपण या ठिकाणी सोलापूर येथील भुईकोट किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे। या ठिकाणी आपण सोलापूर येथील भुईकोट किल्ल्यातील काही प्रवेशद्वारे, हत्ती दरवाजा, महाकाली दरवाजा पाहत या ठिकाणचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत। तर या किल्ल्याचा मुख्य आणि सर्वात मोठा महाकाली दरवाजा आहे। याला महादरवाजा अशीही संबोधले जाते। या दरवाजाजवळ महाकाली बुरुज आहे। जुन्या कथानुसार या बुरुजाचे बांधकाम वारंवार कोसळत होते। ते भक्कम व्हावे म्हणून एक ब्राह्मण मुलाचा या बुरुजाखाली बळी दिल्याची आख्यायिका सांगितली जाते। या ठिकाणी आपल्याला या प्रवेशद्वाराजवळ काही प्राचीन मंदिरे, प्राचीन शिल्प पाहायला मिळत आहेत। तर आपण या ठिकाणच्या देवदेवतेंचे दर्शन घेऊन, या ठिकाणची शिल्प पाहून या प्रवेशद्वारातून या किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत। या ठिकाणी आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे। या किल्ल्याचा परिसर आहे आणि हा परिसर पाहत या ठिकाणचे संपूर्ण बुरुज, खंदक पाहत आपण ह्या किल्ल्याविषयीची अजून काही प्राचीन माहिती पाहणार आहोत। या ठिकाणचा सुंदर असा परिसर पाहत किल्ला या ठिकाणी पाहत आपल्याला काही प्राचीन स्थानिकांकडून काही मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणची माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच आपल्याला या किल्ल्याविषयी जर काही जास्त माहित असेल तरी आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावं। तर आता आपण या ठिकाणी ह्या बुरुजावर प्रवेश करत आहोत आणि प्रवेश करून हा संपूर्ण सोलापूरचा परिसर या ठिकाणी हा अवतीभोवती पाहत आहोत। या ठिकाणी प्राचीन अशी एक तालीम आहे। तर ती तालीमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। खाली या ठिकाणी ही तालीम आहे। तर ही तालीम पाहत या ठिकाणी बुरुज आहे। बुरुज, शेजारी असणारा खंदक हे पाहत या किल्ल्याचा संपूर्ण परिसर पाहत आपण जी काय आपल्याला अल्पशी माहिती मिळालेली आहे ते आपण सांगणार आहोत। तर आता आपण हत्ती दरवाजाविषयी काही वैशिष्ट्य पाहणार आहोत। हा दरवाजा पूर्व दिशेला आहे। शत्रूच्या हत्तींनी धडक देऊन दरवाजा तुटू नये म्हणून हा प्रचंड लाकडी दरवाजावर टोकदार लोखंडी खिळ्याने बनवलेला दरवाजा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। या ठिकाणी किल्ल्यातील आपण काही वैशिष्ट्य पाहणार आहोत। सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याची तटबंदी आणि खंदक ही या किल्ल्याची लष्करी स्थापनकलेची सर्वात मोठी वैशिष्ट्य आहे। शत्रू सैन्याला सर्वात आधी खोल खंदक पार करावा लागायचा, त्यानंतर बाहेरील तटबंदी आणि आतील मुख्य तटबंदीचा सामना करावा लागायचा। तसेच आपण सोलापूर किल्ल्यात प्रवेश करतात एका चाबुत्र्यावर 2 मोठ्या ऐतिहासिक तोफा पाहायला मिळतात। या तोफांवर इंग्लंडचे राजचिन्ह 1807 व 1808 हे वर्ष कोरले आहे। यावरून या तोफा ब्रिटिश राजवटीच्या आहेत हे सिद्ध होते। आता आपण या भैरातून वर मध्ये प्रवेश करणार आहोत। या ठिकाणी या भैरातून वर गेल्यानंतर आपण हा समोरील परिसर पाहणार आहोत।
आपण वर जाऊन कसा काय दिसतोय तो, हा संपूर्ण परिसर आपण या ठिकाणी पाहत असतो. या ठिकाणी आपल्याला इथून डबल तटबंदी असणारे, बुरुज असणारे या ठिकाणी हे दिसत आहे. तर आपण या ठिकाणी सर्वात उंच असा ध्वजा बुरुज म्हणून आहे, तर या बुरुजावर आपण प्रवेश करत आहोत. तर पूर्वी आपण या ठिकाणी हे एक पाहिलेले गदारोळचे शिल्प आपण पाहिलेले आहे. तर ते गदारोळचे शिल्प आपण पाहून नंतर या बुरुजावर प्रवेश करणार आहोत. ह्या किल्ल्याचा सर्वात उंच असा असणारा हा ध्वज बुरुज म्हणून प्रसिद्ध असा बुरुज आहे. या बुरुजावर आपण आलेलो आहे. या ठिकाणून संपूर्ण सोलापूरचे दर्शन होते. तर आपण या ठिकाणी संपूर्ण हा परिसर पाहतोय. सुंदर असं असणारे सोलापूरचे दर्शन पाहतोय. समोर सिद्धेश्वर स्वामींचे मंदिर आहे. सिद्धरामेश्वरांचे हे मंदिर पाहतोय. तलाव पाहतोय. याच तलावातील पाण्याने संपूर्ण किल्ल्याला पूर्ण वेढा दिलेला होता. आता आपण या ठिकाणी बाळांतीण विहीर म्हणून या विहिरीकडे आलेलो आहोत. तसेच आपण या ठिकाणची थोडी माहिती येथील स्थानिकांकडून आणि ऐतिहासिक काही माहिती मिळाली, त्यानुसार आपण या ठिकाणी तुम्हाला येथील माहिती सांगत आहोत. सोलापूर भुईकोट किल्ल्यातील बाळांतीण विहीर व बाळांतीण बुरुज एक ऐतिहासिक व रहस्यमय असे ठिकाण मानले जाते. हा बुरुज किल्ल्याच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात आहे. या बुरुजाच्या अगदी जवळ एक खोल विहीर आहे, जिला आपण बाळांतीण विहीर असे म्हणतो. ऐतिहासिक संदर्भ पाहिला तर या विहिरीला बाळांतीण विहीर म्हणण्याचे एक दुःखद आख्यायिका सांगितली जाते की किल्ल्याचा बुरुज बांधत असताना तो वारंवार कोसळत होता आणि तो भक्कम राहावा यासाठी त्या काळातील अंधश्रद्धेपोटी एका गर्भवती महिलेचा, बाळांतिणीचा जिथे बळी देण्यात आला होता, तिच्या नावावरून या विहिरीला किंवा या बुरुजाला हे बाळांतीण बुरुज म्हणून नाव पडलेले आहे. तर आता आपण दोन्ही तटबंदीच्या मधून या ठिकाणी आपण प्रवेश केलेला आहे. तर आपण या ठिकाणचा संपूर्ण परिसर पाहत आहोत. या ठिकाणी काही पायऱ्यावर चढून आपण वर जाणार आहोत. वर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी समोर मंदिर दिसत आहे. या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. तसेच दर्शन घेऊन या ठिकाणचा परिसर पाहत आहोत. या किल्ल्याला ऐतिहासिक अशी महाकाली दरवाजा, उत्तर दरवाजा, तुटलेले शिवमंदिर, कोरीव काम केलेली मशीद असे महत्त्वाचे भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतात. या किल्ल्याला एकूण 26 ते 27 बुरुज आहेत. बाहेरील भिंतीमध्ये 4 कोपऱ्यावर मुख्य 4 बलदंड असे बुरुज आहेत आणि त्यांना जोडणाऱ्या भिंतीमध्ये लहान मोठे मिळून 23 ते 27 बुरुज आहेत असे सांगितले जाते. किल्ल्यातील मुख्य बुरुजापैकी एक असा महाकाली बुरुज आहे. तसेच किल्ल्यावर सर्वात उंच असा आपण आता पाहिलेला तो ध्वज बुरुज आहे की जेथून सर्व सोलापुराचे दर्शन होते. तसेच सिद्धेश्वराचा संपूर्ण परिसर याच बुरुजावरून दिसतो. तर आपण या ठिकाणी आता खाली उतरून ह्या समोरचा बगीचा पाहत पाहत इतर सर्व परिसर पाहणार आहोत. तसेच हा किल्ला 16व्या शतकात 2 वेळा हुंडा म्हणून दिल्याची नोंद आपल्याला आढळते. 1523 मध्ये विजापूरच्या इस्राईल आदिलशहाने आपली मुलगी अहमदनगरच्या बृहन्निजामशाला देताना हा किल्ला हुंडा म्हणून दिला होता. हा किल्ला 1795 ते 1818 या काळामध्ये मराठा शासकांच्या ताब्यात होता. दुसरे बाजीराव पेशवे आणि सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले 1818 मध्ये सुमारे महिनाभर येथेच राहिले होते. मे 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि ब्रिटिशांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून करण्यात आला होता. सोलापूर भुईकोट किल्ल्यात
कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर हे आध्यात्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. हे मंदिर सोलापूर ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर स्वामींचे आराध्य दैवत मानले जाते. हे मंदिर 12व्या शतकात सिद्धरामेश्वर स्वामींनी स्वतः या ठिकाणी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली होती. या मंदिराचे नाव त्यांनी कपिल सिद्ध मल्लिकार्जुन ठेवले होते. हे मंदिर 1917 मध्ये इंग्रज अधिकारी कॉक्स यांनी किल्ल्याच्या भिंतीत खांब दिसले त्यानंतर झालेल्या उत्खननात हे प्राचीन मंदिर उजेडात आल्याचे समजते. किल्ल्यातील मूळ मंदिर भग्न अवस्थेत असून तेथे काही खांब काही कोरीव अवशेष उरलेले दिसत आहेत. हे मंदिर सिद्धरामेश्वर स्वामींनी स्थापन केलेल्या 68 लिंगापैकी 65वे लिंग मानले जाते. तेच हे कपिल सिद्ध मल्लिकार्जुन मंदिर होय. तसेच आपल्याला हा किल्ला पाहण्यासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पाहता येतो. या ठिकाणी भारतीय पर्यटकांसाठी अंदाजे 25 रुपये ही ऑनलाईन फी करावी लागते. तर आपण कधी सोलापूरला इथे गेलाच तर वेळ काढून नक्कीच हा किल्ला पहा. आपल्याला या किल्ल्यामध्ये सुंदर असा बगीचा, ब्रिटिशकालीन तोफा, बुरुज, हत्ती दरवाजा, महाकाली दरवाजा, उत्तर दरवाजा, बाळांतण विहीर, कोरीव मशीद आणि तुटलेले शिवमंदिर व बरेच काही ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळणार आहेत. तर आता आपण या ठिकाणी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोलापूर येथील प्रसिद्ध असा असणारा भुईकोट किल्ला आपण जसा आहे तसा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण या ठिकाणी सोलापूर येथील भुईकोट किल्ला घरीच बसून संपूर्ण पाहणार आहोत. अशीच प्राचीन मंदिरे, गडकिल्ले, नैसर्गिक दृश्य यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा की ज्याच्यामुळे आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. जय भवानी, जय शिवाजी, ओम नमः शिवाय.